नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर फायनली बॉम्बे हायकोर्टने तुमच्या परीक्षेसाठी इलिजिबल असणाऱ्या कॅन्डिडेटची शॉर्टलिस्ट लावलेली आहे। आता ह्यामध्ये टोटल जे फॉर्म आलेले आहेत क्लर्क पोस्टसाठी ते जवळपास 1,20,000 आले होते, पण त्यामधले 4,000 कॅन्डिडेट्स आहेत, 4,058 त्यांचं ऍप्लिकेशन हे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। आणि ह्या रिजेक्टेड कॅन्डिडेट मध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तुम्हाला आता चेक करायचं आहे। पुढे ज्या विद्यार्थ्यांना आता जाग आली असेल त्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय, तुमची एक्झाम ही पुढील महिन्यामध्ये 26 तारखेला होणार आहे। तर ज्यांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर त्यांनी करायची आहे। आणि तुमच्यापैकी जर कोणाला मी प्रिपेअर केलेलं बॉम्बे हायकोर्टसाठी स्टडी मटेरियल हवं असेल तर त्याचं सेक्शन वाईज इंडिव्हिज्युअल प्राइस स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे। पण वरील सर्व नोट्स जर तुम्हाला महाकॉम्बो ऑफर मध्ये हवे असतील तर त्या फक्त आणि फक्त तुम्हाला 500 रुपीज मध्ये भेटतील। त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिटचे टायपिंगचे पॅसेज प्रॅक्टिससाठी मी देणार आहे आणि मागील भरतीचे क्वेश्चन पेपर्स हे दोन्ही सुद्धा मी तुम्हाला ह्या सोबतच फ्री मध्ये देणार आहे। मग तुम्ही सिंगल नोट्स बाय करा किंवा महाकॉम्बो बाय करा। आता एक सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर त्यांनी अभ्यासाला सुद्धा सुरुवात करायची आहे आणि तुमचं टायपिंगची प्रॅक्टिस सुद्धा चालू करायची आहे। कारण तुमची स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर टायपिंगसाठी तुम्हाला फार कमी वेळ भेटेल, त्यासाठी आत्ताच प्रॅक्टिसला सुरुवात करा। आता ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुमच्या पेमेंटच्या ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे। मग मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या माझ्याकडे PDF स्वरूपातील नोट्स आहेत त्या तुम्हाला व्हॉट्सअप करेल ह्या नंबरवरनच। क्लिअर आहे? आता आपण क्लर्क बद्दल बघितलेलं आहे की 4,000 विद्यार्थ्यांचं कॅन्डिडेचर हे रद्द झालेलं आहे आणि अप्रॉक्सिमेटली 1,16,000 विद्यार्थी हा पेपर देणार आहेत। पुढे पिऊनसाठी जवळपास 6,000 विद्यार्थ्यांचं कॅन्डिडेचर रद्द झालेलं आहे आणि 2,14,764 इतके विद्यार्थी हे पिऊनसाठी परीक्षा हे देणार आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांनी पिऊनसाठी फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच चेक करायचं आहे तुमचं नाव ह्या कॅन्डिडेचर ज्याचं रद्द झालं त्याच्यामध्ये आहे का नाही। सगळ्या पोस्ट साठीच्या PDF ची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्ही ज्या पोस्टला फॉर्म भरला आहे त्यानुसार तुमची PDF ही दोन्ही ह्याची चेक करायची आहे, दोन्ही मध्ये तुमचं नाव आहे का नाही। पुढे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड साठी 140 विद्यार्थ्यांचं कॅन्डिडेचर हे रद्द झालेलं आहे आणि जवळपास 5,455 विद्यार्थी ही एक्झाम साठी ऍप्लिकेबल झालेले आहेत। त्यानंतर स्टेनोग्राफर हायर ग्रेड साठी 97 कॅन्डिडेटचं कॅन्डिडेचर हे रद्द झालेले आहे आणि 2,599 इतके विद्यार्थी हे ऍप्लिकेबल झालेले आहेत। तर त्यांनी तुमचं नाव हे तुम्हाला चेक करायचं आहे। चेक करण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी PDF ची लिंक दिलेली आहे, त्यावरनं तुम्ही PDF मध्ये चेक करायचं आहे। पुढे शेवटचं स्टाफ कार ड्रायव्हर साठी सुद्धा लिस्ट आलेली आहे। 26,162 विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेचर हे ऍप्लिकेबल झालेले आहेत आणि 934 विद्यार्थी ह्यांचं कॅन्डिडेचर हे रद्द झालेलं आहे। तुमचं नाव सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल तुम्हाला PDF। आता सगळ्यात शेवटचं, तुम्हाला आतापासूनच एक्झामच्या तयारीला सुरुवात करायचं आहे। आता जर सुरुवात कराल तरच तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन हे देऊ शकाल। अदरवाईज जर तुम्ही अभ्यास हा पुढील महिन्यासाठी ढकललात तर तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये जागा उरणार नाही। कारण तुम्ही व्यवस्थित लक्षात द्याल, उदाहरण देऊन सांगतोय, जे 1,15,000 विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले आहेत क्लर्क ह्या पोस्टसाठी किंवा ते एक्झाम हे देणार आहेत आणि क्लर्क साठी पोस्ट तुम्हाला माहिती आहेत किती आहेत तर 1300 जवळपास 32 आहेत। ह्याचाच अर्थ असा की एका पोस्ट साठी जवळपास 89 ते 90 इतके विद्यार्थी हे एका पोस्ट साठी फाईट करत आहेत आणि त्या 89 विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे टाकून ही पोस्ट ही भेटवायची आहे। त्यामुळे आत्ताच अभ्यासाला लागा, जास्तीत जास्त टाइम हा तुम्हाला अभ्यासासाठी द्यायचा आहे। ठीक आहे, चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका। थँक्यू।